सेक्शन दाखल झालेले असणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे यांचे नातीगोती आहेत। मला कुणाला वैयक्तिक एखाद्या समाजावर दोष द्यायचा नाही। गुन्हेगार हा काम त्या वैयक्तिक एका समाजाचा नाही, पण ही जी घटना झालेली आहे आणि ही घटना करणारी ही विशिष्ट एका प्रवृत्तीची आहेत। यांची नातीगोती ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत आणि यांना पाठबळ देणारे देखील या आपल्या केस तालुक्यातील काही पुढारी आहेत, असा दत्ता आवाज आम्ही ऐकतो आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांचं आणि हे बजरंग सोनवणेच्या पोराचं काही कम्युनिकेशन झालंय का हे तुम्ही अगोदर तपासलंच पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी। तुम्ही समजून घ्या 2 मिनिट। या ठिकाणी जर ही घटना जो माणूस मेलाय, जो तरुण मेलाय, हा जर इतर जातीमधला असता मला या ठिकाणी जातीवाचक बोलायचं पण नाही, मला या विषयावर काही कुणाला सांगायचं नाही। परंतु हा जर मारणारे एका जातीचे आणि मरणारा जर दुसऱ्या जातीचा असता तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परवा दिवशीच जागा आली असती। परंतु या कुठल्याही माध्यमातून एखाद्या बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्याला किंवा या ठिकाणच्या खासदाराला किंवा इकडच्या आमदाराला या विषयावरती एखादं स्टेटमेंट देण्याची देखील त्यांना कुठं वाटलं नाही की आपण याच्यावरती काय बोलायला पाहिजे। ही वेळ आज समाज म्हणून आपण बोलत नाहीये, परंतु आरोपी असतात ज्यांचा जो गेला बिचारा पोरगा तो त्याचा अंत झाला हे समजून घ्या तुम्ही। या ठिकाणी आपल्याला काही कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं नाहीये। आज गावकऱ्यांचं किंवा ते साक्षीदार जे टाकलेले त्या सर्वांचं म्हणणं आहे की ही घटना झाल्या तात्काळ त्या आरोपींनी याच ठिकाणी मी म्हणलो तसं त्या संबंधितांना फोन केलेले किंवा त्यांनी यांना फोन केलेले, ह्याची देखील तपासणी झाली पाहिजे। जर त्यावेळेस त्यांना पळून जाण्यासाठी यांनी मदत केलेली असेल तर त्यांना सहआरोपी या घटनेमध्ये केलं देखील पाहिजे। तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, एखाद्या प्रक्रियेमध्ये लहानसहान घटनांमध्ये बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जर एखाद्या ठिकाणी जात असतील तर एक खून झाल्या गावकऱ्यांची त्यांच्या कुटुंबाची जर मागणी असेल की या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आले पाहिजेत, हरकत काय, पोलीस अधीक्षक या ठिकाणी आले पाहिजेत, भावना समजून घेतली पाहिजे, लोकांना त्यांनी आश्वस्त केलं पाहिजे।